बघा मित्रांनो, स्वाध्याय 1.2 आपण बघणार आहोत. मित्रांनो, त्यामधील पहिला प्रश्न काय म्हणतो बघा, 17,8,21,13,2,27,31,51 या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज किती? बरोबर. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायचे, या दिलेल्या संख्यांमधील आपल्याला मूळ संख्या काढायच्या, नंतर त्याची बेरीज करायची. चला मग, सर्वांना माहिती आहे ना मूळ संख्या कोणत्या असतात? ज्या संख्येला स्वतः ती संख्या आणि एक सोडून कुणीच भाग जात नाही त्या मूळ संख्या असतात. बघा, 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला पाठ असणं उपयोगाचं आहे. बघा, 17 ही मूळ संख्या आहे, कुणीच भाग जात नाही. 8 मूळ नाही मित्रांनो, 2 ने 4 ने भाग जातो. पुन्हा 21 ला 7 न आणि 3 न भाग जातो, ती पण मूळ नाही. 13 मूळ आहे, पुन्हा 41 पण मूळ आहे, 2 पण मूळ आहे, पुन्हा 31 पण मूळ आहे. 27 ला 9 आणि 3 ने भाग जातो. 51 ला पण मित्रांनो कन्फ्युजन होतं, 17 आणि 3 ने भाग जातो, 17 त्रिक 51. मग आपल्या मूळ संख्या कोणत्या आल्या? 17, 13, 41, 2 आणि 31 यांची बेरीज करायची. बघा, 17 आणि 13 येतं 30, 30 आणि 41 71, 71 आणि 2 73, 73 आणि 31 104. म्हणजे आपली बेरीज किती आली आहे मूळ संख्येची? 104. मित्रांनो, ऑप्शन क्रमांक कोणता आहे? ऑप्शन क्रमांक सी. याला तुम्ही गोल करायचे. 2013 साली आलेला क्वेश्चन. पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे? अशा प्रकारचे गणित सॉल्व्ह करताना, अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करताना आपला अभ्यास चेक केला जातो इथं की खरं तुमचा डीप किती अभ्यास आहे. बघा, काय पहिलं वाक्य आपल्याला बरोबर ओळखायचे, 0 ही विषम संख्या आहे. मित्रांनो, विषम संख्या कोणत्या असतात? ज्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 येतात. 0 येतो का मित्रांनो? याच्यामध्ये येत नाही, म्हणजे 0 ही विषम संख्या नाही. 0 लक्षात ठेवायचं, 0 ही समसंख्या असते. म्हणजे हे वाक्य चूक आहे. पुन्हा 0 ही समसंख्या आहे, आत्ताच सांगितलं मित्रांनो, 0 ही समसंख्या असते, म्हणजे वाक्य हे बरोबर आहे. आपलं उत्तर पण बीच येणार आहे, पण आपण बाकी पण 2 ऑप्शन चेक करूया. 0 ही मूळ संख्या आहे. मित्रांनो, मूळ संख्याच सुरू होतात 2 पासून पुढे, 2, 3, 5, 7, म्हणजे शून्याचा संबंध येत नाही. कारण त्याचं मूळ कारण काय आहे? मूळ संख्या ह्या फक्त नैसर्गिक संख्येचा उपप्रकार आहेत. 0 ही नैसर्गिक संख्या नाहीये, ती पूर्ण संख्या आहे, म्हणजे हे पण चुकीचं आहे. त्यानंतर 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही. मित्रांनो, 0 ही विषम जरी नसली तर पण ती सम आहे, मग इथे सम नाही म्हणते, मग हे पण ऑप्शन चुकीचं आहे. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. मित्रांनो, प्रश्न तिसरा काय म्हणतो बघा, 3 ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत यातील फरक काढा म्हणले. मित्रांनो, दर्शनी किंमत म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? ती संख्येची जी आता बघा 3 आहे, 3 ची दर्शनी किंमत 3च असते. आणि पुन्हा काय म्हणले, या संख्येमधील 3 ची स्थानिक किंमत यातील फरक, फरक म्हणजे असते वजाबाकी. बघा, इथे 3 ची स्थानिक किंमत किती असणार मित्रांनो? 30,000. म्हणजे 3 ची स्थानिक किंमत किती झाली? 30,000. यातील फरक काढायचा आपल्याला. बघा, चला, 30,000 वजा हे 3 किती येते मित्रांनो? बघा, 10तून 3 गेले 7, 9 ला 9, पुन्हा 9, पुन्हा 9 आणि इथं 2 राहिले होते. म्हणजे दोघांच्या किमतीमधला फरक किती आलाय? 29,997. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रश्न तिसरा काय म्हणते बघा, 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे? खरे म्हणजे सत्य, बरोबर काय आहे? कोणतं विधान बरोबर आहे? बघा, काय दोन्ही मूळ संख्या आहेत असं म्हटले. बघा, 33 आणि किती? 97. मित्रांनो, बघा, तुम्हाला जर मूळ संख्या माहित असतील तर 97 ही मूळ संख्या आहे, काही अडचण नाही. पण 33 ही मूळ संख्या आहे का? बघा, 3 आणि 11 याला भाग जातो. बघा, 11 त्रिक 33, म्हणजे ही मूळ तर नाही, म्हणजे पहिलं ऑप्शन तर आपलं खोटं आहे. पुन्हा दोन्ही सहमूळ संख्या आहेत. सहमूळ म्हणजे काय? अशा 2 संख्या की ज्यांचे अवयव सेम नाहीयेत. एक हा अवयव सोडला तर बाकी कोणताच अवयव सेम नाहीयेत. बघा, काढून बघूया. 33 चे अवयव काय येतात मित्रांनो? 1, पुन्हा स्वतः 33,
पुन्हा 3 आणि 11, म्हणजे बघा ना 33 एक 33 आणि 11 त्रिक 33, हे 33 चे अवयव आले. आता 97 चे काढूया, 1 आणि 97, कारण मित्रांनो 97 ही मूळ संख्या आहे म्हणून 97 ला 2च अवयव असणार. मग सहमूळ संख्येची व्याख्या काय असते, त्यालाच आपण कोप्राईम म्हणतो. कोणत्याही दोन संख्येचे जर अवयव सेम नसतील, हा एक तुम्हाला दिसतोय सेम, एक घ्यायचाच नाही कारण एक प्रत्येकाचा सेम येतच असतो. बघा सेम कोणता दिसतंय तुम्हाला, नाही, म्हणजे ह्या काय झाल्या सहमूळ संख्या. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आपलं खरं आहे. पण बाकी खाल्लं पण चेक करून घेऊया. बघा दोन्ही 11ची गुणिते आहेत, गुणिते म्हणजे 11च्या पटीतले आहेत. 11च्या पटीत आहेत का दोन्ही, बघा 11 त्रिक 33 आहे, पण 11च्या पाड्यात 97 आहे का, नाही. गुणिते म्हणजे त्याच्या संख्येतल्या पाड्यात 11च्या पाड्यात 33 आहे पण 97 आहे का, नाही. म्हणजे हे पण विधान खोटं आहे. पुन्हा दोन्ही समसंख्या आहेत. समसंख्या असायला काय लागतंय, त्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असावे लागतात. इथं 3 आहे, इथं 9 आहे, दोन्ही पण सम नाहीत, म्हणजे ऑप्शन डी पण खोटं आहे. म्हणजे खरं काय आहे, ऑप्शन बी, 2 सहमूळ संख्या आहेत. पुढील प्रश्न काय म्हणतो बघा, पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते. म्हणजे कोणतीही संख्या दिली त्याच्यामध्ये असा कोणता अंक असतो की त्याची स्थानिक किंमत पण सेमी नेमच येते आणि दर्शनी किंमत पण सारखीच येते. बघा मित्रांनो ऑप्शन मधून एकदम सिंपल आहे. बघा 0 आपण कोणत्याही संख्येमध्ये घेतला, दर्शनी किंमत तर 0च राहणार आहे आणि स्थानिक किंमत पण कशी राहणार आहे, 0च राहणार आहे का नाही. म्हणजे आपला ऑप्शन तर हेच येणार आहे. आता बाकीचे बघा, 1 ची दर्शनी किंमत 1 राहते पण स्थानिक किंमत 10 होऊ शकते, 1 होऊ शकते, 100 होऊ शकते, 1000 होऊ शकते. तसंच बाकीच्या पण अंकाचं आहे. म्हणजे फक्त 0 ची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत सारखी येते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, 4, 5, 0 आणि 3 या अंकांपासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती. अंक पुनरावृत्त होऊ शकतात, म्हणजे रिपिटेशन इथं अलाउड आहे आपल्याला, म्हणजे अंकाचं रिपिटेशन अलाउड आहे. मग सर्वात लहान संख्या बघायची, ऑप्शन मध्ये सर्वात लहान संख्या कोणती बघा, 30,450, 30,045, पुन्हा 34,500 आणि 30,540. मला तर वाटतं बघा 30,045 ही सर्वात लहान संख्या आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो, या स्वाध्यायामधील सर्वात शेवटचा प्रश्न काय म्हणतो बघा, n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. म्हणजे n ही नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात मित्रांनो, 1, 2, 3, 4 सो ऑन इन्फिनिटी, बरोबर. नैसर्गिक संख्या इथून सुरू होतात. ते 2016 आलं क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. काय म्हणते, कोणतीही नैसर्गिक संख्या घ्या. मग आपण काय करू, पहिलीच घेऊ. बघा हे व्हॅल्यू ठेवायचे आणि बघायचे बरोबर आहेत का. बघा n बरोबर जर मी 1 घेतलं तर बघा n चा वर्ग किती, 1. बघा इथे लिहून घेतो मी, 1 n चा वर्ग n चा घन, 1 चा वर्ग किती 1 आणि 1 चा घन 1. हे चिन्ह बसतंय का मित्रांनो, इथं नाही बसत, दोन्ही बरोबर आहेत. म्हणजे इथे किती आलं पाहिजे, इज इक्वल टू चिन्ह आलं पाहिजे. म्हणजे हे ऑप्शन चुकीचं आहे. आता दुसऱ्यामध्ये ठेवून बघूया आपण. चला, 1 n चा घन आणि n चा वर्ग, n चा घन किती 1 आणि n चा वर्ग 1, म्हणजे 1 चा वर्ग 1, 1 चा घन 1. बघा दोघांमध्ये बरोबरचं चिन्ह बसतंय. ह्यांनी दिलंय मोठं चिन्ह दिलंय, हे पण बसत नाही. पुन्हा n चा वर्ग वजा n चा घन आणि 0, बरोबर. मग आता 1 चा वर्ग किती 1, पुन्हा वजा 1 चा घन 1 आणि हे 0. बघा 1 वजा 1 0 आणि हे 0. मित्रांनो 0 आणि 0 हे बरोबर असतात. हे चिन्ह बसेल का इथं, नाही, इथं इज इक्वल टू चिन्ह लागतं. म्हणजे हे पण ऑप्शन चुकीचं आहे. पुन्हा आता ह्या ऑप्शन मध्ये बघा n बरोबर आपण 1 घेतले ना, म्हणजे n च्या जागेवर 1 ठेवलं आणि 0. मग मित्रांनो मोठं कोण आहे, 1 मोठं आहे, हे चिन्ह बसतंय, हे दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे ऑप्शन डी आपलं ऑप्शन बरोबर आहे. धन्यवाद.